नमस्कार. आज आपण बघणार आहोत की आपल्या शिक्षणाच्या आवडीला एका यशस्वी ऑनलाईन व्यवसायात कसं बदलता येईल. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. माहितीये का, आपल्या प्रत्येकामध्ये ना एक असं खास ज्ञान किंवा कौशल्य असतं आणि ते खरंच खूप मौल्यवान आहे. या प्रवासाची पहिली पायरी म्हणजे आपल्या याच ज्ञानाला, आपल्या कौशल्याला एक योग्य दिशा देणं. पण बघा, फक्त ज्ञान असून चालत नाही, बरोबर? ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची, त्यांना शिकवण्याची एक आतून ओढ असते. हीच तर खरी प्रेरणा आहे, नाही का? इतरांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवण्याची. पण अनेकदा काय होतं माहितीये, आपल्याकडे आवड आहे, कौशल्य आहे, पण तरीही आपण फक्त मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचू शकतो. आपला प्रभाव जेवढा वाढायला हवा तेवढा वाढत नाही. आणि हीच ती अडचण आहे ज्यावर आपल्याला मात करायची आहे. आता बघा, ह्या परिस्थितीला आपण अपयश नाही म्हणायचं. उलट ही एक नवी संधी आहे असं बघायला हवं. हा खरं तर एक महत्वाचा टप्पा आहे, जिथे आपण आपल्या आवडीचा सन्मान तर करतोच, पण सध्याच्या मर्यादांवर उपाय कसा शोधायचा याचा विचार करतो. चला, पारंपरिक शिक्षण आणि नवीन जमान्यातलं कोचिंग यातला फरक बघूया. पारंपरिक पद्धतीत काय होतं, आपण एकाच ठिकाणी ठराविक वेळेत अडकून पडतो, त्यामुळे आपला प्रभाव मर्यादित राहतो. याउलट न्यू एज कोचिंग आपल्याला जगभरातल्या लोकांशी जोडतं आणि आपल्या सोयीनुसार काम करण्याचं स्वातंत्र्य देतं. किती मोठा फरक आहे, नाही? पण हो, हा बदल इतका सोपा नाहीये. काही आव्हानं तर समोर येतातच. जसं की नवीन टेक्नॉलॉजीचं दडपण वाटतं, उत्पन्न मर्यादित राहील की काय याची चिंता वाटते, आणि कधीकधी तर आपल्याला आपल्याच क्षमतेवर शंका यायला लागते. पण चांगली गोष्ट ही आहे की या सगळ्यावर मात करणं शक्य आहे. मग या सगळ्या आव्हानांवर मात करून पुढे जाण्याचा मार्ग काय? तर तो आहे एक नवी ओळख, एक नवा मार्ग. तो म्हणजे एज्युप्रेनर. आणि एज्युप्रेनर ही फक्त एक नवीन ओळख नाहीये, तर शिक्षणाच्या भविष्याची एक नवी दिशा आहे. तर मग हा एड्युप्रेनर म्हणजे नक्की कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर एक असा शिक्षक ज्याच्याकडे उद्योजकाची मानसिकता आहे, एक विजन आहे. म्हणजे बघा, इथे शिक्षण आणि उद्योजकता यांचा किती छान मेलाप होतो. आणि हे लक्षात घ्या, हे फक्त एक काम नाहीये. हा एक नवीन मार्ग आहे, स्वतःच्या ज्ञानाने जगात एक सकारात्मक बदल घडवण्याचा, एक मोठा प्रभाव निर्माण करण्याचा. ह्या नव्या मार्गावर ना संधींची काही कमी नाही. तुम्ही जगभरातल्या विद्यार्थ्यांशी कनेक्ट होऊ शकता, उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करू शकता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेचे मालक बनता. बरं, संकल्पना तर छान आहे, हे सगळं कळलं. पण सुरुवात कशी करायची हा प्रश्न नक्कीच मनात आला असेल. काळजी करू नका. या प्रवासात जो काही गोंधळ उडतो ना, त्यातून बाहेर काढून एक स्पष्ट मार्ग दाखवणारी योजना आपल्याकडे आहे. हा संपूर्ण प्रवास आपण काही सोप्या टप्प्यांमध्ये विभागला आहे. म्हणजे तुमची खासियत काय आहे हे ओळखण्यापासून ते तुमचा कोर्स तयार करून तो लोकांपर्यंत कसा पोचवायचा इथपर्यंत सगळं काही. आणि प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळालं की हा प्रवास खूप सोपा आणि यशस्वी होतो. जसं आपण एखादा गुंतलेला धागा हळुवारपणे सोडवतो ना, अगदी तसंच आम्ही तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि बिझनेसच्या गुंतागुंतीतून बाहेर काढतो, जेणेकरून तुमचं पूर्ण लक्ष फक्त शिकवण्यावर राहील. चला, आता एक अशी गोष्ट बघूया जी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. एका बदलाची कहाणी. हे आहेत रवी. एका शाळेत फिजिक्स शिकवतात. खूप हुशार शिक्षक आहेत, सगळे त्यांचा आदर करतात. पण पारंपरिक पद्धतीमुळे ना ते खूप थकलेले असतात. त्यांच्या ज्ञानाला आणि वेळेला मर्यादा आल्या आहेत. आणि आता भेटा प्रियाला. प्रियाने काय केलं? तिने टेक्नॉलॉजीचा वापर करून आपला फिजिक्स मेड इझी हा कोर्स ऑनलाईन आणला. आणि आज ती जगभरातल्या 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवते आणि महिन्याला 1,00,000 रुपये कमवते. यातून काय दिसतं? योग्य मार्ग निवडला तर किती मोठा प्रभाव आणि यश मिळवता येतं. बघा, ही फक्त प्रियाची गोष्ट नाहीये. हा बदल तुमच्या आयुष्यातही घडू शकतो. आता वेळ आली आहे एका नवीन प्रवासाला सुरुवात करण्याची. वेळेच्या बदल्यात पैसे मिळवणं आता थांबवा. त्याऐवजी एक अशी सिस्टम तयार करा जी तुमच्यासाठी आणि इतरांसाठी सतत व्हॅल्यू तयार करत राहील. आजच आपलं ऑनलाईन कोचिंग साम्राज्य उभं करायला सुरुवात करा. तर मग तुम्ही तयार आहात का? आपलं ज्ञान शेअर करायला, लोकांना शिकवायला, त्यातून पैसे कमवायला आणि या जगात एक मोठा सकारात्मक प्रभाव पाडायला? तुमच्या या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी दिलेल्या माहितीवर संपर्क साधा. धन्यवाद.